ठीक आहे चला. In last lecture we have seen about your checkbox and button control. ठीक आहे. तर पहिलं कुठलं होतं आपण first we have seen that is a button. Okay, so button it is also called as a push button. त्याला नाव कुठलं दुसरं तुमचं push button एक नाव आहे. ठीक आहे. push means you can press it. तुम्ही त्याच्यावरती प्रेस करू शकता. ठीक आहे. means what this button or this component that is added to your frame have capability to handle the event. Capability to generate event म्हणा. It can generate event means this component, this AWT component is active component. हे कसं तुमचं त्या ठिकाणी ऍक्टिव्ह कंपोनेंट. ऍक्टिव्ह कंपोनेंट म्हणजे काय? त्याच्यावरती तुम्ही काहीतरी ऑपरेशन्स करू शकता. त्याच्यावरती तुम्ही काहीतरी ऑपरेशन्स करू शकता. त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं? इट इज कॉल्ड ॲज अ ऍक्टिव्ह कंपोनेंट. ओके. अँड दिस बटन इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट component of your AWT because this component you can see in every frame. प्रत्येक फ्रेम मध्ये तुम्हाला हे कंपोनेंट बघायला मिळेल. आता प्रत्येक कंपोनेंट म्हणजे काय? समजा तुमचा ऍडमिशनचा फॉर्म असेल, ऑनलाईन तुम्ही ऍडमिशनचा फॉर्म भरताय. सगळं ऍडमिशन पूर्ण भरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला खाली दोन बटन दिले असतात. एक तर कॅन्सल असेल किंवा सबमिट असेल. ठीक आहे. दुसरा तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म असेल त्याच्यावरती सेम ओकेचं बटन असतं, सबमिटचं असतं, कॅन्सल असतं. ठीक आहे. तुम्ही कुठलंही सॉफ्टवेअर घ्या, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना तुम्हाला त्या ठिकाणी बटन्स यूज केलेले दिसतात. मीन्स सगळ्यात जास्त यूज केलं जाणारं AWT कंपोनेंट कुठला असेल तर ते तुमचं राहतं बटन. ठीक आहे. नाव हाऊ टू क्रिएट अ बटन. ठीक आहे. मग बटन तयार कसं केलं जातं? ठीक आहे. How many constructors are there to create a button? Two constructor. First one is a default constructor. Means a button is created without any name. Okay. And second, a button is created with some label. काहीतरी लेबल वापरून तुम्ही बटन तयार करू शकता. ह्या दोन पद्धतीने तुम्ही बटन तयार करता येतं. पहिलं बटन ज्यावेळेस तुम्ही काय लिहिता? बटन P is equal to new button. Okay. In this way your button is created. And when a button is created with default constructor, when button is created with default constructor, it will create a button without any name. तुमचं बटन तयार केलं जाईल, फक्त त्या बटनला कुठलंही नाव त्या ठिकाणी दिसणार नाही. ठीक आहे. बटन इज क्रिएटेड विदाउट एनी नेम. सेकंड कन्स्ट्रक्टर आहे बटन B1 इज इक्वल टू न्यू बटन and here you can provide a name for that button. तुम्ही त्या ठिकाणी त्या बटनला नाव प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. This constructor will create a button with a name as a OK. त्या बटनचं नाव काय राहील तुमचं त्या ठिकाणी? ओके राहील. ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्ही बटन तयार करू शकता. बटन तयार करण्याचे दोन कन्स्ट्रक्टर्स आहेत. पहिलं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि सेकंड आहे तुमचं ते कन्स्ट्रक्टर विथ नेम. ओके. अँड द मेथड्स that are used for your button class. किती मेथड्स आहेत बटन क्लासच्या? दोन मेथड्स आहेत. पहिलं set label. ठीक आहे. here you can set a string or label on your button. बटनला लेबल तुम्ही अप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल आता ह्या बटनला कुठलंही नाव नाहीये. ठीक आहे. बटन B ला तुमचं कुठलंही नाव नाही. समजा ह्या बटनला तुम्हाला नाव द्यायचं आहे. If you want to provide a new name to your button, it can be provided by calling a method. कुठली मेथड कॉल करू शकता तुम्ही त्या ठिकाणी?
सेट लेबल. ठीक आहे, काय लिहिलं जातं बी डॉट सेट लेबल, बी डॉट सेट लेबल आणि ब्रॅकेट मध्ये फक्त नाव द्या, काय तुमचं नाव तुम्हाला द्यायचं आहे ते, सबमिट. ठीक आहे, इन दिस वे यू कॅन प्रोव्हाइड नेम टू युअर बटन. आता नेम प्रोव्हाइड करतो म्हणजे जे ब्लँक बटन आहे त्यालाच फक्त तुम्ही देऊ शकत नाही किंवा त्यालाच फक्त देता येत नाही. ठीक आहे, एखाद्या बटनचं नाव जर तुम्हाला चेंज करायचं असेल then also you can change it by calling a method. ठीक आहे, म्हणजे पहिलं नाव तुमचं ओके आहे आणि तुम्हाला ते चेंज करून कॅन्सल करायचंय. ठीक आहे, त्याला हे करू शकता b1 डॉट सेट लेबल ब्रॅकेट मध्ये कॅन्सल द्या. ठीक आहे, इन दिस वे यू कॅन अप्लाय न्यू नेम और यू कॅन चेंज लेबल ऑफ युअर बटन. You can change label of button by calling a method that is a set label method. Okay, and second method that is a get label. This method obtains a name. This label obtains a name. ते तुमचं नेम त्या ठिकाणी ऑब्टेन करेल. ठीक आहे, लक्षात राहील. आता नेम ऑब्टेन करेल म्हणजे काय, तुमच्या बटनचं नाव काय आहे. फॉर एक्झाम्पल B1 चं नाव काय आहे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट मेथड कॉल करा B1 डॉट गेट लेबल. दिस विल रिटर्न अ नेम ॲज अ ओके. तुम्हाला काय नाव प्रोव्हाइड करून दिलं जाईल, या ठिकाणी ओके म्हणून नाव प्रोव्हाइड करून दिलं जाईल. ठीक आहे, लक्षात राहील. सो this is your one of the most usable component or widely used component, that is a button component, where this it generate an event. So त्या ठिकाणी एक event generate करतो and that event is nothing but action event. That event is nothing but the action event. म्हणजे बटनला प्रेस केल्यानंतर काही ना काहीतरी ऍक्शन जनरेट होते. बटनला प्रेस केल्यानंतर काही ना काहीतरी ऍक्शन तुमची जनरेट होते. ठीक आहे, ते आपण थर्ड लेक्चर मध्ये बघणार आहोत, हाऊ बटन जनरेट्स दी ऍक्शन. ठीक आहे, लक्षात राहील. नाव हे झालं तुमचं बटन कंपोनेंट. ओके, सेकंड कंपोनेंट आपण लास्ट लेक्चर बघितलेलं आहे. कुठले कंपोनेंट होते ते, second component we have seen in last lecture. Checkbox. Checkbox. ठीक है, second component that is a checkbox. आता checkbox, this component, checkbox, this component, it provides a small square. It provides a small square. ठीक है, एक small box provide केला जातो with label. Small square with label. ठीक है, small square with label. आता with label means what? Here, if you want to select one or more choices, okay, then this component is used. Which one is that? Your checkbox. It will look like this. Small box provide केला जाईल आणि त्याच्या पुढे त्याचं लेबल राहतं SYCO किंवा small box provide केला जाईल त्याच्या पुढे लेबल राहतं PYCO. Here you can select multiple options. You can select multiple options. Okay, जेवढे ऑप्शन्स आहेत तेवढे सगळे ऑप्शन्स तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, दिस इज युअर चेकबॉक्स. लक्षात राहील. नाउ दिस चेकबॉक्स इज जनरली युज्ड फॉर एकतर वन सिलेक्शन राहील किंवा मल्टिपल सिलेक्शन राहतील. ठीक आहे, आता चेकबॉक्स तुम्ही पर्टिक्युलरली यूज फॉर
ऍक्सेप्टिंग दी परमिशन किंवा ऍक्सेप्टिंग युअर ऍक्सेसिबिलिटी. तुमचं काय त्या ठिकाणी आय हॅव रीड, जसं आपण म्हणतो मी सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत आणि आय हॅव कन्फर्म दिस. कन्फर्मेशन साठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो. एखादं सॉफ्टवेअर तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल, ठीक आहे, आता MSBT ची एक्झाम देताना तुम्हाला खाली एक बॉक्स प्रोव्हाइड केला जातो. काय? आय हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स अँड आय विल फॉलो दॅट इन्स्ट्रक्शन्स. त्या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स प्रोव्हाइड केला जातो. दिस बॉक्स इट इज नथिंग बट दी चेक बॉक्स. तो बॉक्स काय झाला तुमच्या या ठिकाणी? चेक बॉक्स झाला. ठीक आहे, लक्षात राहील. नाव चेक बॉक्स इज क्रिएटेड by using 3 constructors. Totally there are 5 constructors. ठीक आहे, त्यातले 3 कन्स्ट्रक्टर हे चेक बॉक्स तयार करण्यासाठी आहे आणि राहिलेले 2 कन्स्ट्रक्टर हे रेडिओ बटन तयार करण्यासाठी आहे. ठीक आहे, लक्षात राहील. म्हणजे लिहिताना तुम्हाला चेक बॉक्सचे 5 कन्स्ट्रक्टर्स आहेत. There are total 5 constructors of checkbox, but from that 3 constructors are applied for creating a checkbox and 2 constructors are used for creating your radio buttons. Okay, now when checkboxes are created, you can select multiple items at a time, but when radio buttons are created, from that you can select only one item. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही एकच आयटम सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, लक्षात राहील. नाउ व्हाट आर दॅट कन्स्ट्रक्टर्स? कन्स्ट्रक्टर्स फॉर चेकबॉक्स. पहिला कन्स्ट्रक्टर चेकबॉक्स डिफॉल्ट चेकबॉक्स डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, सेकंड कन्स्ट्रक्टर चेकबॉक्स स्ट्रिंग टेक्स्ट स्ट्रिंग लेबल. म्हणजे चेकबॉक्सला काही ना काहीतरी नाव दिलं जातं त्या पद्धतीने. ठीक आहे, अँड थर्ड कन्स्ट्रक्टर चेकबॉक्स बुलियन स्टेट with string label, and here you have to provide the boolean state. ठीक आहे, तुम्ही काय प्रोव्हाइड करू शकता त्या ठिकाणी? स्टेट प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल when checkbox is created as a default constructor, it will create a box only. फक्त त्या ठिकाणी एक बॉक्स तयार केला जाईल. ठीक आहे, नाउ when checkbox is created with second constructor, it will create a box provided with name, and when checkbox is created using third constructor, here you can provide initial state for your checkbox. You can provide initial state for your checkbox. Means what? If this value is true, then it will be created like this. त्या ठिकाणी टिक मार्क येणार आहे. त्या ठिकाणी काय येईल? तुमची टिक मार्क येईल. ठीक आहे, लक्षात राहील. सो दिस चेकबॉक्स, बघा आता हा जो चेकबॉक्स तयार केलेला आहे, 3 पद्धतीने चेकबॉक्स तयार करता येतात. कुठलं? एक डिफॉल्ट फक्त बॉक्स दिसेल, चेकबॉक्स विथ नेम, तुम्हाला नाव प्रोव्हाइड करता येतं. आणि तिसरी गोष्ट आहे चेकबॉक्स विथ नेम and its initial state. Initial state म्हणजे काय? सुरुवातीला तुम्हाला तो चेकबॉक्स मार्केबल ठेवायचा आहे का अनमार्केबल ठेवायचा आहे? म्हणजेच काय, त्या ठिकाणी मार्क ठेवायचं आहे का नाही ते कशावर ठरतं? तुमचा थर्ड चेकबॉक्स, वेअर वी कॅन प्रोव्हाइड अ स्टेट. त्याला काय म्हणलं जातं? स्टेट. इफ युअर चेकबॉक्स इज मार्क, ठीक आहे, it is called as on state. त्याला काय म्हणलं जातं? ऑन स्टेट. आणि ज्यावेळेस टिक मार्क नसते, इट इज कॉल्ड as ऑफ स्टेट. ठीक आहे,
त्याला काय म्हणलं जातं, ऑफ स्टेट. लक्षात राहील. ठीक आहे. ह्या पद्धतीने तुमचं आहे यू कॅन क्रिएट अ चेकबॉक्स. ह्या पद्धतीने तुमचा चेकबॉक्स तयार केला जाईल. लक्षात राहील. ठीक आहे. अँड द मेथड्स ऑफ युअर चेकबॉक्स. किती मेथड्स आहेत चेकबॉक्सच्या? 4 मेथड्स आर देअर. बघा, पहिला आहे तुमचं सेट लेबल. ठीक आहे. नाव प्रोव्हाइड करायचं असेल तर सेट लेबल. सेकंड आहे तुमचं गेट लेबल. नाव काय आहे ते माहिती करून घ्यायचं असेल तर. ठीक आहे. देन थर्ड वन इज अ सेट स्टेट. ठीक आहे. आणि लास्ट वन इज अ गेट स्टेट. ठीक आहे. These are the 4 methods that are used for your check boxes. Set label, नाव चेंज करायचं असेल तर किंवा एखाद्या तुमच्या डिफॉल्ट चेक बॉक्सला नाव द्यायचं असेल तर. ठीक आहे. सेकंड आहे गेट लेबल. ऑब्टेन अ नेम ऑफ युअर लेबल चेक बॉक्स. तुमच्या चेक बॉक्सचं नाव काय आहे ते माहिती करून घ्यायचं असेल तर. ठीक आहे. त्यानंतर थर्ड आहे सेट स्टेट. म्हणजे पहिल्यांदा तुमचा बॉक्स रिकामा आहे. तुम्हाला जर परत टिक मार्क द्यायचे असेल तर तुम्ही कुठली मेथड वापरू शकता, सेट स्टेट. सी डॉट सेट स्टेट ब्रॅकेट मध्ये ट्रू द्या. ट्रू दिले की काय येईल, त्याला टिक मार्क प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. त्यानंतर आहे गेट स्टेट. गेट स्टेट मेथड इज युज्ड फॉर ऑब्टेनिंग द स्टेट इन्फॉर्मेशन. ऑब्टेनिंग द स्टेट इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या स्टेट, तुमच्या चेकबॉक्सची स्टेट आहे, वेदर इट इज ऑन स्टेट और वेदर इट इज अ ऑफ स्टेट. ते ऑन आहे का ऑफ आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार ते काय केले जाईल, त्या ठिकाणी त्याची स्टेट दिली जाईल. लक्षात राहील. ठीक आहे. सो दिस इज युअर सिंपल चेकबॉक्स. हा काय झाला तुमच्या या ठिकाणी सिंपल चेकबॉक्स आहे. ठीक आहे. राईट. नाव these three constructors are used for creating the checkbox. Now next two constructors, तुमचे जे दोन constructors आहेत बघा. तुमचे जे दोन कन्स्ट्रक्टर आहेत, इट विल कम अंडर द चेकबॉक्स ग्रुप. ते कशाच्या अंडर येतात, तुमच्या चेकबॉक्स ग्रुपच्या अंडर येतील. ठीक आहे. पुढचे जे कन्स्ट्रक्टर आहेत, इट कम्स अंडर द चेकबॉक्स ग्रुप. चेकबॉक्स ग्रुप मीन्स व्हाट, हियर you can combine the checkboxes under a single group. Can combine the checkboxes under the single group. Okay, where we can select only one item amongst the number of checkboxes. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ ऑप्शन्स तुम्हाला दिले जातील, पण त्यातला एकच आयटम तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. दिस इज नथिंग बट युअर चेकबॉक्स ग्रुप. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जे चेकबॉक्स तयार केले ते स्क्वेअर होते आणि चेकबॉक्स ग्रुपने जे चेकबॉक्स तयार करणार आहे ना, दॅट इज अ सर्कल, स्मॉल सर्कल, where it is called as a radio button. Where it is called as a radio button. बघा, त्याला तुमचं चेकबॉक्स नाव आहे and this is called as a radio button. Here it is called as a radio button. ठीक आहे. लक्षात राहील. त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का, चेकबॉक्स आणि रेडिओ बटन तुम्हाला दोन्हीही वेगवेगळे बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. चेकबॉक्स तयार करायचे असतील तर 3 कन्स्ट्रक्टर्स आहेत आणि रेडिओ बटन तयार करायचे असतील तर 2 कन्स्ट्रक्टर आहेत. पण हे दोन्हीही कन्स्ट्रक्टर्स हे चेकबॉक्सचेच आहेत.
हे कसे आहेत तुमच्या चेक बॉक्सेस आहेत. ठीक आहे, लक्षात राहील. आता रेडिओ बटन्स तयार कसे करायचे. पहिल्यांदा रेडिओ बटन तयार करण्यासाठी फर्स्ट रिक्वायरमेंट इज नथिंग बट ग्रुप. पहिली रिक्वायरमेंट काय तुमच्या त्या ठिकाणी ग्रुप, म्हणजे एक पर्टिक्युलर ग्रुप तयार करावा लागतो आणि त्या ग्रुपच्या अंडर तुम्हाला चेक बॉक्सेस ऍड करायचे. त्या ग्रुपच्या अंडर तुम्हाला काय ऍड करायचे, चेक बॉक्स ऍड करायचे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, पहिल्यांदा ग्रुप तयार करून घ्या, चेक बॉक्स ग्रुप. ठीक है, CB is equal to new checkbox group. ठीक आहे, पहिल्यांदा काय तयार केलं आपण, ग्रुप तयार केला. ग्रुपचं नाव काय आहे तुमच्या, ग्रुपचं नाव काय आहे तुमच्या, CB. बरोबर, बोर्ड दिसते का सगळ्यांना व्यवस्थित. येस सर. ओके, आता हा ग्रुप तयार केला. आता ह्या ग्रुपच्या अंडर आपल्याला चेकबॉक्स ऍड करायचे. या ग्रुपच्या अंडर काय करायचं आपल्याला, चेकबॉक्स ऍड करायचे. सो हियर क्रिएट अ चेकबॉक्स. बघा इथं आता चेकबॉक्सच तयार करायचे. चेकबॉक्स C1 इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स. ठीक आहे, आपल्याला तुम्हाला तीन गोष्टी प्रोव्हाइड कराव्या लागतात. पहिली गोष्ट, यू हॅव टू प्रोव्हाइड द लेबल. ठीक आहे, सेकंड थिंग, यू हॅव टू प्रोव्हाइड द ग्रुप, कुठल्या ग्रुपच्या अंडर ऍड करायचे. अँड थर्ड थिंग, यू हॅव टू प्रोव्हाइड द स्टेट. तिसरी गोष्ट कुठल्या तुम्हाला प्रोव्हाइड करायची, स्टेट. ठीक आहे, त्याचे दोन कन्स्ट्रक्टर्स आहेत बघा. चेकबॉक्सचे दोन कन्स्ट्रक्टर आहेत रेडिओ बटन तयार करण्यासाठी. पहिला चेकबॉक्स काय देणार, नेम. ठीक आहे, त्यानंतर चेकबॉक्स ग्रुप, कुठला असेल तो ग्रुप द्या, ग्रुप. आणि तिसरी आहे ती स्टेट. दिस इज युअर फर्स्ट कन्स्ट्रक्टर. सेकंड कन्स्ट्रक्टर सेम त्या पद्धतीने राहील. चेकबॉक्स, नेम, स्टेट आणि ग्रुप. ठीक आहे, इन दिस वे यू कॅन क्रिएट युअर चेकबॉक्स. या दोन पद्धतीने तुम्ही चेकबॉक्स ग्रुप मीन्स यू कॅन क्रिएट अ रेडिओ बटन वेअर फर्स्ट constructor contains name, group and state, whereas second constructor contains name, state and group. ठीक है, these two constructors it is used for your radio button. एकासाठी यूज केले जातात तुमचे रेडिओ बटन साठी. आणि बाकीचे जे तीन कन्स्ट्रक्टर्स होते मगाशी बघितलेले, that is used for creating a simple checkbox. एकासाठी केले जातात तुमच्या चेकबॉक्स, सिंपल चेकबॉक्स तयार करायचे असतील तर. ठीक आहे, लक्षात राहील. त्यातला पहिला कन्स्ट्रक्टर आपण यूज केलाय काय, चेकबॉक्स C1 इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स. त्याच्या अगोदर तुम्हाला ग्रुप तयार करावा लागतो, कशामध्ये ऍड करायचा आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्या फॉर्म मध्ये कसं राहतं, जेंडर काय राहतं तुमचं, एक मेल दिलेलं असतं, फीमेल आणि ऑदर. ठीक आहे, वेअर जेंडर इट इज अ ग्रुप. जेंडर काय राहील तुमच्या ठिकाणी, ग्रुप राहील. तसंच दुसराही ग्रुप असू शकतो. फॉर एक्झाम्पल क्लास, त्या ठिकाणी काय दिलं जाईल, FYCO, SYCO, TYCO. ठीक आहे, तिसरा कुठला तर ग्रुप राहील. ठीक आहे, असे नंबर ऑफ ग्रुप असू शकतात. ठीक आहे, मग कुठला चेकबॉक्स कुठल्या ग्रुपच्या अंडर ऍड करायचा आहे त्यासाठी तुम्हाला इथं ग्रुप प्रोव्हाइड करावा लागतो. ठीक आहे, लक्षात राहील. त्याच्यामध्ये डाऊट आहे कोणाला,
कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? नो सर. नो सर. चेकबॉक्स ग्रुपचे दोन कन्स्ट्रक्टर किंवा चेकबॉक्सचे दोन कन्स्ट्रक्टर हे चेकबॉक्स ग्रुप साठी वापरले जातात. त्याच्यामध्ये नेम म्हणजे लेबल ग्रुप आणि स्टेट. नेम स्टेट आणि ग्रुप फक्त ह्या दोन गोष्टी एक्सचेंज केली. दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये जागा बदलली फक्त, बाकी आहे तसंच आहे. व्हॅल्यू त्याच आहे, फक्त पोझिशन चेंज केलेली आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, समजा तुम्हाला हे तयार करायचे मेल फिमेल आणि ऑर्डर. कुठल्या चेकबॉक्स ग्रुप सीबी च्या अंडर तयार करायचे. ठीक आहे. पहिला चेकबॉक्स तयार केला आपण, काय नाव आहे त्याचं? मेल. कुठल्या ग्रुपला ऍड करायचं आहे? सीबी. काय स्टेट ठेवायची त्याची? ट्रू. ठीक आहे. तसंच सेकंड चेकबॉक्स तयार करा. चेकबॉक्स C2 इज इक्वल टू, ठीक आहे, न्यू चेकबॉक्स. ओके. काय? फीमेल CB फॉल्स. ठीक है. देन थर्ड वन, checkbox C3 is equal to new checkbox other CB false. ठीक है. एक ट्रू ठेवले, बाकीचे दोन फॉल्स ठेवले. तिन्ही फॉल्स ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तिन्हीही ट्रू ठेवू शकता. आता तिन्ही पण ट्रू केलं तर सगळ्यात शेवटचा जो ट्रू असेल त्यालाच फक्त तुम्हाला डॉट दिसेल. ठीक आहे. म्हणजे असं तयार झालंय, समजा तुमचं मेल आहे, सेकंड आहे फीमेल आणि थर्ड आहे तुमचं ऑर्डर. तिसरं काय तुमचं ऑर्डर आहे. ठीक आहे. आता आपण ट्रू कुठल्याला ठेवले रे? मेल. मेलला. म्हणजे टिक मार्क कशाला येणार तुमच्या? फक्त मेलला येईल इथं. त्या पद्धतीने टिक मार्क येईल. ठीक आहे. समजा तिन्ही पण आपण ट्रू केले, इथं पण ट्रू लिहिलं. ठीक आहे. जर असं असेल तर या तिन्हीला ऍट ए टाइम ट्रू होत नाही. जे सगळ्यात शेवटचा ट्रू आहे त्यालाच फक्त ट्रू दिलं जाईल. ठीक आहे. जरी त्या ठिकाणी सगळे ट्रू असतील तरी फक्त जो शेवटचा चेकबॉक्स आहे त्या शेवटच्या चेकबॉक्सलाच तुम्हाला ट्रू दिलं जाईल. ठीक आहे. बाकीचे तुमचे ऑटोमॅटिक फॉल्स होतात. ऑटोमॅटिक काय होतात? ते फॉल्स होतात. जरी इथे ट्रू दिला असेल तरी सुद्धा ते ऑटोमॅटिकली तुमचे फॉल्स राहतील. ठीक आहे. लक्षात राहील. राइट. सो इन दिस वे यू कॅन क्रिएट रेडिओ बटन्स. त्या पद्धतीने तुम्ही काय तयार करू शकता? रेडिओ बटन्स तयार करू शकता. लक्षात राहील. ठीक आहे. याचे एक्झाम्पल आहे का लास्ट लेक्चरला? नो सर. प्रोग्राम झालाय का? नो. आवाज येत नाहीये. नो सर. काय म्हणताय? नाही झालं सर. बरं, ठीक आहे. एक प्रोग्राम बघूया. आपण स्क्रीन शेअर करतोय, त्या स्क्रीनला पिन करा. फक्त डबल क्लिक करायचं, ऑटोमॅटिक त्याला पिन होतं स्क्रीन शेअर केल्यानंतर. दिसते का सगळ्यांना स्क्रीन? हो सर. येस सर. यस सर. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल काय? import java.awt.start. ठीक आहे. import क्लास
रेडिओ बटन डेमो. एक्सटेंड्स प्रिंट. ठीक है. कंस्ट्रक्टर तयार करा. हियर सेट टाइटल, set size and set visible. ठीक है. True. रेडियो बटन. ठीक है. Here we have created the frame. ठीक है. आता या ठिकाणी फ्रेम तयार केली. Now first create the checkbox group. पहिल्यांदा काय तयार करायचं? checkbox group तयार करा. TB is equal to new checkbox group. ठीक आहे. बघा या ठिकाणी फक्त चेकबॉक्स ग्रुप तयार केला आपण. राईट. आता त्या चेकबॉक्स ग्रुपला आपल्याला चेकबॉक्स ऍड करायचे. कसं करणार? पहिल्यांदा चेकबॉक्स तयार करा. चेकबॉक्स C1 इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स. नाव द्या मेल. अदर ईमेल. ठीक आहे. 3 चेकबॉक्स आपण तयार केले. राइट. ऍड C1. ठीक आहे. ऍड C2. ऍड C3. बॉर्डर सेट करा. C1 डॉट सेट बाउंड्स. C2 and C3. ठीक आहे. आपण विदाउट ग्रुपने ऍड करून बघूया काय दिसते. जावा सी रेडिओ बटन डेमो. ओके. रन करून चेक करा. दिसते का सगळ्यांना 3 बटन आलेले आहेत? आहे का विजिबल? येस. Yes, sir. पण मेलला क्लिक केलं, फिमेलला क्लिक केलं, अदरला क्लिक केलं. आता ह्या ठिकाणी तिघाला पण क्लिक होते. बरोबर. तिन्ही सिलेक्टेड आहेत. राइट. नाउ when it is added to group, बघा इथे आपण मी ग्रुप ऍड करतो. मेलच्या पुढे TB आणि त्याच्या पुढे स्टेट. तसंच फिमेलच्या पुढे TB
त्याच्या पुढं स्टेट, ऑदरच्या पुढं सीबी, त्याच्या पुढं स्टेट. ठीक आहे, आता रन करून चेक करा. कशामध्ये कन्वर्ट झाले ते? झाले. रेडिओ बटन दिसते झाले तयार. येस सर. आता फिमेलला क्लिक केले की मेल निघून जातो, ऑदरला क्लिक केले की मेल फिमेल निघून गेलं. सेम कुठलं तरी एक सिलेक्टेड राहतं तुमचं. ठीक आहे, आता मग सांगितल्यानुसार समजा सगळीकडे तुम्ही ट्रू व्हॅल्यू देताय, इथं पण ट्रू दिली आणि ह्या ठिकाणी पण ट्रू देताय. ठीक आहे, त्यावेळेस काय राहणार, जो तुमचा शेवटचा रेडिओ बटन आहे किंवा चेकबॉक्स, only that button or that checkbox is get selected. कशाला टिक मार्क आले तुमच्या? ऑदर. ऑदरला. ठीक आहे, पहिला आपण मेलला पण ट्रू दिलं होतं, फिमेलला पण ट्रू दिलं होतं आणि ऑदरला पण ट्रू दिलं होतं, पण त्याने घेताना कशाला घेतलं, फक्त ऑदरला ट्रू घेतलं. ठीक आहे, त्यामुळे शेवटचा जो चेकबॉक्स आहे त्यालाच फक्त तुमची ट्रू व्हॅल्यू घेतली जाईल. ठीक आहे, तसे राहील. प्रोग्राम मध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. हॅलो सर. हा बोला. हा सर, ते चेक बॉक्सची व्हॅल्यू तिन्ही पैकी एक असणार, मेल असणार किंवा फिमेल किंवा अदर. मग ती काय आहे ती ऍक्सेस करायचं असल्यावर? म्हणजे आता एक तर ते रेडिओ बटन आहेत, मग त्या तिन्ही पैकी कुठलं तरी एक सिलेक्ट करणार युजर. मग ते जे काय सिलेक्ट केलंय ते काय आहे ते ऍक्सेस करायचं असेल तर, ती व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल तर? त्या व्हॅल्यू ऍक्सेस करायचे असतील तर तुम्हाला त्याच्या मेथड्स आहेत. ठीक आहे, आता बोर्डवरती बघा, तुम्हाला त्याच्या मेथड्स ज्या आहेत त्या मेथड तुम्हाला सांगतो कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत. ठीक आहे, बोर्ड दिसतंय ना सगळ्याला? हा सर. येस सर. आता जसं तुमच्या चेकबॉक्सच्या मेथड होत्या, कुठल्या चेकबॉक्सच्या मेथड होत्या? सिलेक्ट, सेट लेबल, त्यानंतर गेट लेबल, सेट स्टेट, गेट स्टेट. ठीक आहे, त्या मेथड त्या तुमच्या ह्याला सुद्धा लागू राहतात, कुठे? तुमच्या चेकबॉक्स ग्रुपला. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून त्याच्या दोन मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे गेट सिलेक्टेड चेकबॉक्स. गेट सिलेक्टेड चेकबॉक्स. ठीक आहे, ह्याच्या थ्रू तुम्ही कुठला चेकबॉक्स तुमचा सिलेक्ट झाला आहे तुम्हाला या ठिकाणी कळतं. ठीक आहे, आणि दुसरा आहे तुमचा सेट सिलेक्टेड चेकबॉक्स. तुम्ही एखादा चेकबॉक्स सेट सुद्धा करू शकता सिलेक्टेडला. ठीक आहे, आता गेट सिलेक्टेड चेकबॉक्स जो तुम्ही आता मेलला सिलेक्ट केला तर तुम्हाला मेल रिटर्न करेल, फिमेलला केलं तर फिमेल, ऑदरला केलं तर ऑदर रिटर्न करेल. लक्षात राहील. तसंच सेट सिलेक्टेड चेकबॉक्स, एक चेकबॉक्स तुम्हाला ऑलरेडी सिलेक्टेड ठेवायचा आहे. ठीक आहे, किंवा एखादा चेकबॉक्स तुम्हाला चेंज करायचा आहे, सिलेक्टेड चेकबॉक्स, त्या ठिकाणी काय वापरू शकता तुम्ही? सेट सिलेक्टेड चेकबॉक्स. ठीक आहे, जशा तुमच्या चेकबॉक्सच्या मेथड होत्या सेट लेबल, गेट लेबल, सेट स्टेट, गेट स्टेट, त्याच पद्धतीनं सेट सिलेक्टेड चेकबॉक्स आणि गेट सिलेक्टेड चेकबॉक्स, these methods are used for your checkbox group. हे कशामध्ये यूज केलं जातं? तुमच्या चेकबॉक्स ग्रुप मध्ये यूज केलं जाते. ठीक आहे, लक्षात राहील. अजून कोणाला काय डाऊट आहे का त्याच्यामध्ये? अजून कोणाला डाऊट आहे का त्याच्यामध्ये? बोला, काय डाऊट असतील तर विचारा आता. आहे का काय डाऊट?
No, sir. ठीक आहे. हे झालं तुमचं चेकबॉक्स. चेकबॉक्सचे आपण 5 कन्स्ट्रक्टर बघितले. पहिले 3 कन्स्ट्रक्टर हे सिंपल चेकबॉक्सचे आणि दुसरे 2 कन्स्ट्रक्टर हे तुमच्या चेकबॉक्स ग्रुप साठी यूज केले जातात. थोडक्यात रेडिओ बटन तयार करण्यासाठी. कशासाठी यूज केले जातात? तुमचे रेडिओ बटन तयार करण्यासाठी यूज केले जातील. ठीक आहे. नाउ नेक्स्ट कंपोनेंट that is a choice. पुढचा कंपोनेंट कुठला आपल्या ठिकाणी चॉईस कंपोनेंट आहे. चॉईस. ठीक आहे. Again, it is a very simple component where this component, when it is added to your frame, when it is added to your frame, here it is having a single selection. Single selection, and at a time, and at a time only one element item only one item is visible. आता only one item is visible याचा अर्थ काय बघा. आता आपण चेकबॉक्स बघितले. ठीक आहे. किंवा तुम्ही बटन बघताय, लेबल बघताय. जेवढे बटन तुम्ही ऍड करताय तेवढे बटन तुम्हाला दिसते. ठीक आहे. जेवढे चेकबॉक्सेस तुम्ही ऍड करताय तेवढे चेकबॉक्स तुम्हाला दिसतात. राईट. जेवढे रेडिओ बटन ऍड करताय तेवढे रेडिओ बटन तुम्हाला दिसतात. मेल, फीमेल, अदर सगळे तुम्हाला दिसतात. ठीक आहे. पण चॉईस असा एक कंपोनेंट आहे. त्या ठिकाणी तुमचे मल्टिपल आयटम्स आहेत. ठीक आहे. पण तुम्हाला दिसताना एका वेळेला फक्त एकच आयटम दिसतो. बाकी सगळे आयटम्स हे तुमचे हिडन राहतात. ठीक आहे. आपण लिहूया ऑल अदर आयटम्स. All other items are hidden under arrow. कशामध्ये हिडन राहतील तुमचे ते? arrow मध्ये हिडन राहतील. arrow मध्ये म्हणजे काय बघा. हा चॉईस कंट्रोल तुम्हाला दिसताना असा दिसतो. लाईक दिस. ठीक आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला एक कुठला तरी आयटम विजिबल राहील. फॉर एक्झाम्पल समजा महाराष्ट्र. ठीक आहे. आता स्टेट. ठीक आहे. नंबर ऑफ स्टेट्स आर देयर. पण दिसताना तुम्हाला एकच दिसतं आणि बाकीचे आयटम तुम्ही विजिबल करताना काय करता रे? ट्रू लिहायचं. बाकीचे आयटम तुम्हाला बघायचे. चॉईस मध्ये बाकीचे आयटम तुम्हाला ऍरोवर सर त्या ऍरोवर क्लिक करायचं. त्या arrow वरती काय केलं जातं? क्लिक केलं जातं आणि तुम्हाला खाली लिस्ट दाखवली जाते. ठीक आहे. म्हणजे खालचे जे आयटम्स आहेत, हे सगळे आयटम तुमचे हिडन राहतात. सगळे आयटम काय राहतात तुमचे? हिडन. आणि एकच आयटम तुमचा विजिबल आहे. एकच आयटम तुमचा काय राहतो त्या ठिकाणी? विजिबल राहतो. लक्षात राहील. This is your one of the component where you can select only one item from number of items. एकच सिलेक्ट राहतो. आता समजा इथं कुठेतरी बिहार लिहिलं किंवा तुमचं गोवा लिहिलं. ठीक आहे. किंवा केरळ असेल. राईट. ज्यावेळेस तुम्ही गोवा सिलेक्ट करता तुम्हाला त्या ठिकाणी फक्त विजिबल काय राहतं? गोवा विजिबल राहतं. म्हणजे तेवढा एकच सिलेक्टेड राहतो. बाकीचे सगळे आयटम परत हिडन होतात. बाकीचे सगळे आयटम काय होतात? परत हिडन होतात. म्हणजे एका वेळेला एकच आयटम सिलेक्ट करू शकता तुम्ही. एका वेळेला एकच आयटम सिलेक्ट करू शकता. लक्षात राहील. दिस कंट्रोल और दिस कंपोनेंट
इज नथिंग बट युअर चॉईस कॉम्पोनंट. हेच कॉम्पोनंट कुठलं आहे तुमचं चॉईस कॉम्पोनंट आहे. ठीक आहे. अँड दिस कॉम्पोनंट इज क्रिएटेड. बघा आता हे कॉम्पोनंट तयार करताना दिस कॉम्पोनंट इज क्रिएटेड बाय युजिंग ओनली वन कन्स्ट्रक्टर. फक्त एकच कन्स्ट्रक्टर यूज केला जातो. ठीक आहे. दॅट इज नथिंग बट युअर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. choice C is equal to new choice, like this. Okay, only one constructor is used, फक्त एक constructor. Now when we create such a choice box, this will create an empty choice box. या ठिकाणी हा काय होतो empty choice box तयार होतो. म्हणजे काय there are no items in your list किंवा चॉईस. त्या चॉईस मध्ये तुमच्याकडे 0 आयटम्स राहतात. कधी when it is created as a default. डिफॉल्ट तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये 0 आयटम्स राहतील. ठीक आहे. हिअर यू हॅव टू एक्सटर्नली ऍड एलिमेंट्स. तुम्हाला एलिमेंट्स नंतर ऍड करावे लागतात. ठीक आहे. आणि ते ऍड करण्यासाठी कुठली मेथड यूज केली जाते रे? एलिमेंट्स ऍड करायला कुठली मेथड यूज करायची? बोला, आवाज येतोय का सगळ्यांना? येस सर. हे जे आहे हा रिकामा चॉईस बॉक्स तयार केला जाईल. त्याच्यामध्ये काही नसणार आहे, रिकामा असणार आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये एलिमेंट्स ऍड करायचे आहेत, बाहेरून ऍड करायचे. ठीक आहे. अँड एलिमेंट्स आर ऍडेड बाय युजिंग ऍड मेथड. कुठली मेथड यूज केली जाते या ठिकाणी? ऍड मेथड यूज केली जाईल. ठीक आहे. आता लिहायचं कसं बघा. चॉईस कुठली आपली सी आहे. चॉईस कुठला आहे सी. सी डॉट ऍड. पहिला एलिमेंट ऍड करा एमएच महाराष्ट्र. ठीक है. देन सी डॉट ऍड आरजे राजस्थान. ठीक है. सी डॉट ऍड जेके जम्मू काश्मीर. देन सी डॉट ऍड टीएन तमिलनाडु. सी डॉट ऍड ठीक है जीए गोवा. राइट. सी डॉट ऍड एमपी मध्य प्रदेश. ठीक है. इन दिस वे यू कैन ऍड आयटम्स टू युअर चॉईस. ह्या पद्धतीने तुम्ही चॉईसला आयटम्स ऍड करू शकता. ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा काय ऍड केलं आपण एमएच. जे पहिल्यांदा ऍड केले जाईल ते तुम्हाला पहिल्यांदा विजिबल राहतं. ते पहिल्यांदा तुम्हाला काय राहील विजिबल. बाकी जे एलिमेंट्स आहेत हे सगळे तुमचे हिडन राहतात. ते कारण तुमचे हिडन हे विजिबल राहील. बाकीचे काय राहणार हिडन. हिडन म्हणजे काय तुम्ही कुठून बघू शकता. त्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दिसतात काय आरजे, त्यानंतर जेके, त्यानंतर तामिळनाडू, त्यानंतर गोवा, त्यानंतर एमपी मध्य प्रदेश. ठीक आहे. इन दिस वे युअर एलिमेंट्स आर ऍडेड. त्या पद्धतीने तुम्ही तुमचे एलिमेंट्स चॉईसला नंतर ऍड करू शकता. पहिल्यांदा चॉईस ही रिकामी चॉईस तयार होते ब्लँक चॉईस. अँड देन externally elements are added to your choice. choice ला नंतर तुम्ही एलिमेंट्स ऍड करू शकता. ठीक आहे. आणि जो पहिल्यांदा एलिमेंट ऍड केलेला आहे, जो पहिल्यांदा एलिमेंट ऍड केलेला आहे तो तुम्हाला इथे दिसेल. बाकीचे सगळे एलिमेंट तुमचे काय राहतील त्या ठिकाणी हिडन राहतील. ठीक आहे. लक्षात राहील. समजलं का? ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर विचारा.
काय प्रॉब्लेम आहे कोणाला? स्पीक आउट फास्ट. नो सर. No, sir. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. एलिमेंट्स ऍड करताना एक्सटर्नली ऍड करायचे आहेत. जो पहिला एलिमेंट असेल तो तुम्हाला विजिबल आहे, बाकी सगळे एलिमेंट तुमचे हिडन राहतील. ठीक आहे. आणि एका वेळेला एकच आयटम तुमचा सिलेक्ट केला जाईल. एका वेळेला एकच आयटम तुमचा सिलेक्ट केला जाईल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, हाऊ टू क्रिएट. स्क्रीन शेअर करतोय. दिसते का स्क्रीन सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. import java.awt.star class choice demo extends frame. ठीक है. Set title, set visible, set size. Okay. करा तयार. choice C is equal to new choice. ठीक है. C dot set bounds. add C. बघा आपण पहिल्यांदा विदाउट एलिमेंट्स बघूया कसं दिसतंय ते. ठीक आहे. बघा इथं आता एलिमेंट्स एकही एलिमेंट नाहीये, तुम्हाला तिथं ब्लँक दिसते चॉईस. दिसते का सगळ्यांना ब्लँक चॉईस? येस सर. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण ह्यात एलिमेंट ऍड करू, काय सी डॉट ऍड, पहिल्यांदा काय ऍड करताय? एमएच महाराष्ट्र. पीएन एमपी जीए आरजे जेके. ठीक आहे. आता ह्यातला सगळ्यात पहिला एलिमेंट कुठला ऍड केला आपण? एमएच. ठीक आहे. तो आयटम तुम्हाला विजिबल राहील, बाकी सगळे आयटम तुम्हाला हिडन राहतात. ठीक आहे. चेक करा. बघा दिसताना तुम्हाला कुठलं दिसते? फक्त एमएच. एमएच दिसतोय. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपण ऍरोवर क्लिक करू, तुम्हाला बाकीचे आयटम त्या ठिकाणी विजिबल दिसतील. दिसतात का सगळ्यांना आयटम्स? येस सर. आता जो तुम्ही सिलेक्ट कराल तिथं तुम्हाला विजिबल होईल, बाकीचे सगळे आयटम तुम्हाला हिडन राहतात. परत म्हणजे जो तुम्ही आयटम सिलेक्ट करणार आहे तो विजिबल राहील आणि बाकीचे हिडन राहतात. ठीक आहे. आणि सगळ्यात सुरुवातीला जो पहिला आयटम ऍड केलेला आहे तो तुम्हाला पहिल्यांदा विजिबल राहील.
ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही आयटम सिलेक्ट करा तो तुम्हाला विजिबल राहणार. ठीक आहे. लक्षात राहील. सो इन दिस वे युअर चॉईस इज क्रिएटेड. त्या पद्धतीने तुम्ही चॉईस तयार करू शकता. ठीक आहे. आणि त्याचे काही मेथड्स आहेत बघा. पहिला आहे गेट सिलेक्टेड आयटम. जो आयटम सिलेक्ट केलाय तो तुम्हाला रिटर्न करून देतोय तो. त्यानंतर गेट सिलेक्टेड इंडेक्स. ठीक आहे. आता गेट सिलेक्टेड इंडेक्स म्हणजे काय, जो आयटम तुम्ही सिलेक्ट केलाय तो किती नंबरला आहे, 5 नंबरला, 10 नंबरला, काय त्याची इंडेक्स तुम्हाला रिटर्न केली जाईल. त्याची काय रिटर्न केली जाईल, तुम्हाला इंडेक्स रिटर्न केली जाईल. ठीक आहे. हे गेट सिलेक्टेड आयटम म्हणजे सिलेक्ट केलेला आयटम. गेट सिलेक्टेड इंडेक्स म्हणजे सिलेक्ट केलेल्या आयटमचा पोझिशन किंवा त्याचा इंडेक्स तुम्हाला रिटर्न केला जाईल. ठीक आहे. तसंच आयटम काउंट. आयटम काउंट म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये किती आयटम्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथे लिहितोय सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट total item in choice. I C dot get item count. ठीक आहे. कुठली मेथड आहे बघा, इथे लिहिलंय काय, गेट आयटम काउंट म्हणजे तुम्हाला किती आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी रिटर्न करून दिलं जाईल. इथे लिहिलंय खाली. ठीक आहे. टोटल आयटम इन चॉईस. ठीक आहे. तुमच्या आयटम त्या ठिकाणी 6 आहेत बघा. आहेत का 1 2 3 4 5 अँड 6 आयटम. ठीक आहे. समजा एखादा आयटम तुम्ही ऍड केला इथं यूपी, टोटल आयटम तुम्हाला 7 दाखवेल तिथं. आले का खाली बघा. टोटल आयटम्स इन द चॉईस 7. ठीक आहे. राइट. गेट आयटम्स काउंट. दिस विल रिटर्न टोटल नंबर ऑफ आयटम्स प्रेझेंट इन युअर चॉईस. तुमच्या चॉईस मध्ये टोटल आयटम्स किती आहेत ते तुम्हाला रिटर्न करून दाखवलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट. कुठला आयटम सिलेक्ट करायचा त्याची इंडेक्स द्या. कुठला आयटम सिलेक्ट करायचा त्याचं नाव सुद्धा द्या. ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. So these are the methods of your choice. का तुमच्या चॉईसच्या काही मेथड्स राहतील. सिलेक्टेड आयटम, गेट सिलेक्टेड इंडेक्स, गेट आयटम काउंट, व्हॉइड सिलेक्ट. इंडेक्स वरून सिलेक्ट करू शकता, नावावरून सुद्धा सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. राइट. टुडे वी विल स्टॉप हियर. प्रेझेंट घेतोय, तुम्ही ही पावत करू नका.